आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तमाम सर्वांचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत गाडगे, माजी आमदार एकनाथ पाटील, पृथ्वीराज पवार यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. ते वसंतराव नाईक शेतीकेंद्र पुरस्कार विजेते रवी माळीसाहेब, या कॉलेजच्या शाहू कॉलेजच्या प्राचार्या आदरणीय शिंदे मॅडम आणि किशोर चंदनशिवे सर, उपस्थित सगळेच नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी आणि विद्यार्थी. खरं तर आत्ताच विश्वजित यांनी सांगितलं ते आपण नरेंद्र मोदीने नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती करण्याची गरज या देशाला काय, तर हा देश कृषीप्रधान आहे. एक काळ असा होता की आपण अमेरिकेकडून गेलो आणि या देशाला जगलो, पण आपल्यात हरित क्रांती झाली. हरित क्रांती झाल्यानंतर हा देश स्वयंपूर्ण झाला आणि आज आपण जगाला अन्नधान्य निर्यात करतो. पण जगाला अन्नधान्य निर्यात करत असताना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात रासायनिक शेतीकडे वळलो. हरित क्रांती म्हणजे रासायनिक खतांचा एवढा मोठा उद्रेक झाला की जे 5 महिन्यात पीक आपल्याकडे यायचं ते 2, 2.5, 3 महिन्यात यायला. सकाळी लावलेली भाजी संध्याकाळी मोठी व्हायला लागली, दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत यायला. म्हणजे औषधांचा, कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा एवढा प्रचंड मोठा पारा. म्हणजे आज मी शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रबोधनाची खरोखर इतकी गरज आहे. म्हणजे तुम्हाला मी मेथीचं उदाहरण सांगतो. आठवडा ते 15 दिवसात मेथी येते. सकाळी एवढं औषध मारलं असतं, संध्याकाळी चांगली कापण्यायोग्य मेथी होते आणि तीच दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये येते. म्हणजे एवढा त्या रासायनिक खताचा आहे तसा 100% अंश त्या मेथीमध्ये, त्या भाजीपाल्यामध्ये आज 100% आहे. आणि मग असं विषयुक्त अन्न आज म्हणजे माणसात एक काळ असा होता की या देशातल्या माणसांना जगवण्यासाठी कोणतंही अन्न गरजेचं होतं, पण आज ती परिस्थिती नाही. आपल्याला जगण्याबरोबर प्रोटीनयुक्त आणि विषमुक्त अन्न खाण्याची गरज आहे. आणि तसा वर्ग समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो की जो चांगलं पीक. कारण माळीसाहेब नैसर्गिक शेतीचा आपण आग्रह करत असतो, तर नैसर्गिक शेतीमध्ये निश्चितपणानं उत्पादन तेवढं रासायनिक शेती ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने नैसर्गिक शेतीमध्ये तेवढी उत्पादकता नाही. ती उत्पादकता कशी वाढेल त्यासाठीचं कोणतं संशोधन आपल्याला गरजेचं आहे. त्या पद्धतीनं तसं बियाणं म्हणजे हरित क्रांतीमध्ये जनुकीय बदल करून आपण संकरित बियाणं मोठ्या प्रमाणात निर्माण केलं, त्यामुळे उत्पादकता वाढली. पण उत्पादकता वाढत असताना सकसता आणि प्रोटीनता त्यामध्ये वाढली नाही. हे म्हणजे त्यावेळच्या संशोधनाचा दोष आहे. तर ते असे आहे ह्या पुढच्या काळामध्ये आपल्याला सकसता गरजेची आहे. कारण जगत असताना विषयुक्त अन्न किती दिवस काय, म्हणजे आज सगळ्या भाज्यामध्ये म्हणजे कोणतीच भाजी कीटाणू किंवा कीटकनाशकाशिवाय घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण अशा परिस्थितीतनं आपल्याला नैसर्गिक शेतीकडे, सेंद्रिय शेतीकडे जात असताना निश्चितपणाने मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांची मानसिकता आजच्या घडीला म्हणजे मी जिल्ह्यामध्ये 100 नैसर्गिक शेती करणारे माळीसाहेब शेतकरी आहेत. ते 100 जणांना फोन केला, त्यातला एकही आज दादा या कार्यक्रमात आले. कारण त्या फिजिबिलिटी किंवा आर्थिकदृष्ट्या त्याला ते परवडणं होतं, ते परवडणं नाही. त्यासाठी थोडी शासनाची धोरणं पण बदलायला पाहिजे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असताना त्याच्या शेतीमालाला 100% बाजारपेठ देण्याची हमी जर सरकार देत असेल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्याची माळेसाहेब निश्चितपणानं गरज आहे. आणि मग आज नरेंद्र मोदी साहेबांनी शेवटी एखादी संकल्पना, एखादा प्रयोग, एखादा विचार मांडत असताना पहिल्यांदा तो लोकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. आणि तो पोहोचल्यानंतर त्याची अंमलबजावणी 100% कशी यशस्वी पद्धतीने होईल यासाठीचं नियोजन, त्याचं फीडबॅक तुमच्या आमच्या सगळ्यांनी दिलं तर निश्चितपणानं नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल. मी सुद्धा माझ्या तुम्हाला सांगतो, इथं नैसर्गिक शेतीचं किंवा सेंद्रिय शेतीचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतीमाल घ्यायचो, ते शेतकऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करत होतो. एक वर्षभर शुभया आम्ही दादा उद्घाटन आणते, दादा इथं निघणार नगरात उद्घाटन केलं, तुमच्या हस्तेच आपण उद्घाटन केलं. पण लोक म्हणतात की 3 वर्ष तर आपला बदल झाला पाहिजे, 1 वर्ष मी कसा बसा तो प्रयोग केला आणि 1 वर्षानंतर
आम्ही सगळेच तोट्यात आल्यानंतर आम्ही ते शटर डाऊन केलं. म्हणजे शेतकरी आमच्याकडे यायचे, ग्राहक आमच्याकडे यायचे, आमच्या ज्वारीचा, आमच्या उडदाचा, आमच्या मक्याचा भाव डीमार्ट मधल्या किंवा दांडेकर मधल्या भावाशी तुलना करायची. आणि दांडेकर मध्ये एवढं स्वस्त आहे, डीमार्ट मध्ये एवढं स्वस्त आहे, मग तुम्ही आम्हाला त्या दराला दिलं तर आम्ही घेऊ. म्हणजे ही ग्राहकाची मानसिकता आणि शेतकऱ्यांची उत्पादकता रासायनिक खतानं ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने येत नाही. हा आपला दोष. त्या दोन्ही दोषांचं निराकरण करून जर नैसर्गिक शेती करणाऱ्या, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला 100% हमीभाव देणारी बाजारपेठ आणि ग्राहकाची मानसिकता बदलते तर निश्चितपणानं हे नैसर्गिक शेतीचं जे अभियान नरेंद्र मोदी साहेबांनी भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे त्या अभियानाला निश्चितच बळ मिळेल. आज तुमचं ऐकण्यासाठी माणसाहेब सगळे आलेले आहे, त्यामुळे मी जास्त न बोलता आपण त्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती.